नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मराठी फलकांसाठी 22 जूनला मोर्चा, समितीचा निर्धार. कर्नाटक सरकारने फलकावरती 60-40 नियम बनवला आहे. त्यामुळे येत्या 22 जूनच्या सरकारी कार्यालयांसह परिवहन मंडळाच्या बसवर मराठी भाषेला स्थान द्यावे अशा आशयाचे निवेदन मध्यवर्ती म.ए. समितीत 3 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तसे न झाल्यास 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच 29 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय शनिवारी म.ए. समितीच्या मराठा मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. 1 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 8:30 वाजता कंगराळी येथे हुतात्मा स्मारकाजवळ मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म.ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे हे होते. ते म्हणाले, सरकारने 60-40 नियम बनवला आहे. त्याची सक्ती केवळ दुकानदार, व्यावसायिकांवर न करता सरकारी कार्यालये, रुग्णालये, परिवहन मंडळ, बस स्थानकावरही करावी. त्यासाठी 3 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ. नियमाप्रमाणे येथील फलकांवरील देखील मराठी भाषेला स्थान मिळालं पाहिजे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत रविवार दिनांक 31 रोजी एरिएंटल स्कूलमध्ये येणार आहेत. त्यांची सकाळी भेट घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम 29 जून रोजी निश्चित करूया असंही ठरवण्यात आलं. खानापूर तालुका म.ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले, आम्ही तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होऊ. बैठकीला माजी आमदार, मध्यवर्ती म.ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, रणजित चव्हाण पाटील, रामचंद्र मोदगेकर, एम.जी. पाटील, शिवाजी खंडेकर, रावजी पाटील, मल्लाप्पा गुरव, आर.के. पाटील, लक्ष्मण गुरव, बाळासाहेब फगरे, राजाराम देसाई, आबासाहेब दळवी, रणजित पाटील, गोपाळ पाटील, मोनाप्पा पाटील, आर.एम. चौगले, लक्ष्मण होनगेकर, अनिल पाटील, विकास कलघडकी, मोनाप्पा संताजी यांच्यासह घटक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.